अभिजित आणि स्वरा यांचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. छोटंसं पण आनंदी कुटुंब होतं. अभिजित एका कंपनीत नोकरी करत होता, तर स्वरा घर आणि मुलगी अन्वी सांभाळत होती. अभिजित स्वभावाने प्रेमळ होता, पण त्याला एक सवय होती. छोट्या छोट्या गोष्टी लपवायची. त्याला वाटायचं, खोटं बोललं तर भांडण टळतं आणि संसार शांत राहतो. पण त्यालाच माहीत नव्हतं की एक छोटंसं खोटं त्यांच्या नात्यात इतकं मोठं वादळ आणेल. एका दिवशी ऑफिसमध्ये अभिजितच्या जुन्या कॉलेज मैत्रिणीचा फोन आला. तिचं नाव रिया होतं. अनेक वर्षांनी ती शहरात आली होती आणि तिने अभिजितला भेटायला बोलवलं. अभिजितने विचार केला, यात चुकीचं काही नाही. पण स्वराला सांगितलं तर उगाच प्रश्न विचारेल, म्हणून त्याने खोटं सांगितलं की ऑफिसमध्ये उशिरापर्यंत मीटिंग आहे. त्या संध्याकाळी तो रियाला भेटायला गेला. दोघांनी जुन्या आठवणींवर खूप गप्पा मारल्या आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. घरी पोहोचायला रात्रीचे 11 वाजले. स्वरा दरवाजात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी होती. ती म्हणाली, "फोन का उचलत नव्हतास?" अभिजितने सहज उत्तर दिलं, "मीटिंगमध्ये होतो." फोन सायलेंटवर होता. स्वरा शांत झाली, पण तिच्या मनात कुठेतरी शंकेचं छोटंसं बी पडलं. दुसऱ्या दिवशी अभिजित बाथरूममध्ये असताना त्याच्या फोनवर रियाचा मेसेज आला. "काल भेटून खूप छान वाटलं. पुन्हा भेटूया." स्वरा काही क्षण फोनकडे पाहत राहिली. तिच्या मनात हजारो विचार आले. अभिजित बाहेर येताच स्वराने विचारलं, "रिया कोण अभिजित?" थोडा गोंधळला, पण लगेच म्हणाला, "अरे, ऑफिसची क्लायंट आहे. काही खास नाही." स्वराला त्याचं उत्तर खोटं वाटलं, पण तिने विषय वाढवला नाही. त्या दिवसापासून स्वराच्या मनात सतत संशय राहू लागला. अभिजित उशिरा आला की तिला रियाची आठवण यायची. फोन वाजला की तिचं लक्ष त्याच्याकडे जायचं. अभिजितला हे जाणवत होतं, पण सत्य सांगण्याऐवजी तो अजून खोटं बोलत राहिला. कारण त्याला वाटत होतं, आता खरं सांगितलं तर गोष्ट आणखी बिघडेल. काही दिवसांनी अन्वीचा वाढदिवस होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण पार्टीमध्ये अचानक रियाचा फोन आला. अभिजित बाहेर जाऊन बोलू लागला. स्वराने दुरून पाहिलं. तिच्या मनात राग आणि दुःख एकत्र साचलं. पार्टी संपल्यावर तिने विचारलं, "तू माझ्यापासून काय लपवतोयस?" अभिजित चिडून म्हणाला, "काही नाही. तू उगाच संशय घेतेस." स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "जर काही नाही तर मला खरं सांगायला भीती का वाटतेय?" त्या रात्री दोघांमध्ये पहिल्यांदाच मोठं भांडण झालं. अन्वी कोपऱ्यात बसून आई-वडिलांकडे घाबरून पाहत होती. पुढचे काही दिवस घरात आबोला होता. अभिजितला स्वराशी बोलायचं होतं, पण त्याचा अहंकार आड येत होता. त्याच वेळी रियाने त्याला एका प्रोजेक्टसाठी मदत मागितली. अभिजित तिची मदत करू लागला, पण हेही त्याने स्वरापासून लपवलं. एका दिवशी स्वराला अभिजितच्या बॅगेत हॉटेलचं बिल सापडलं. ती पूर्णपणे हादरली, कारण त्या दिवशी अभिजितने सांगितलं होतं की तो ऑफिस टूरवर आहे. स्वराच्या डोळ्यासमोर संसार तुटताना दिसू लागला. तिच्या मनात एकच विचार होता, माझा नवरा मला फसवतोय. त्या रात्री अभिजित घरी आला तेव्हा स्वराने त्याच्यासमोर बिल फेकलं आणि विचारलं, "अजून किती खोटं बोलणार आहेस?" अभिजित काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. स्वराचा आवाज थरथरत होता, "मी तुझ्यावर जीवापाड विश्वास ठेवला आणि तू मला वेडी बनवलंस." अभिजित रागात म्हणाला, "तू गोष्टी चुकीच्या समजतेस." पण स्वराने ऐकून घेतलं नाही. ती रडत रूममध्ये निघून गेली. त्या दिवसानंतर त्यांच्यातलं नातं बदललं. स्वरा आता शांत झाली होती, पण तिच्या शांततेत प्रेम नव्हतं, फक्त तुटलेला विश्वास होता. ती फक्त मुलीसाठी त्या घरात राहत होती. अभिजितलाही आता स्वतःची चूक जाणवू लागली होती.
पण खूप उशीर झाला होता. एका दिवशी अन्वी शाळेतून आली आणि म्हणाली, "बाबा, आज टीचर म्हणाल्या की खोटं बोललं की विश्वास तुटतो." हे ऐकून अभिजितच्या मनात काहीतरी हललं. रात्री तो बराच वेळ जागाच होता. त्याला आठवत होतं, त्याने सुरुवातीला फक्त छोटंसं खोटं बोललं होतं. पण त्या एका खोट्याने किती खोट्याची साखळी तयार झाली आणि त्यांचं घर उद्ध्वस्त होऊ लागलं. दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं, आता काहीही झालं तरी सत्य सांगायचंच. त्याने स्वराला बसवलं आणि सगळं खरं सांगितलं. रिया फक्त त्याची जुनी मैत्रीण होती. त्यांच्यात चुकीचं काहीच नव्हतं. पण पहिल्याच दिवशी खरं न सांगण्याची चूक त्याने केली आणि नंतर भीतीपोटी सतत खोटं बोलत राहिला. स्वरा शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, "मला रियाचा राग नाही, अभिजित, मला तुझा खोट्याचा राग आहे. तू सत्य सांगितलंस असतंस तर मी तुझ्यावर विश्वास ठेवला असता. पण तू मला प्रत्येक वेळी फसवलंस." अभिजित तिच्यासमोर हात जोडून म्हणाला, "मला माफ कर. मी नात्यापेक्षा माझा अहंकार मोठा समजलो." काही दिवस स्वराने त्याच्याशी फारसं बोलणं केलं नाही. पण अभिजित आता खरंच बदलला होता. तो वेळेवर घरी येऊ लागला, फोन लपवणं बंद केलं, स्वराशी मनापासून बोलू लागला. हळूहळू स्वराचं मन पुन्हा मऊ होऊ लागलं. पण तुटलेला विश्वास जोडायला वेळ लागणार होता. एका रात्री अन्वी झोपल्यानंतर स्वरा गच्चीवर उभी होती. अभिजित तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "मला माहिती आहे, मी तुझा विश्वास तोडला. पण मला एक संधी दे पुन्हा सगळं ठीक करायची." स्वरा काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "नातं प्रेमावर नाही तर विश्वासावर टिकतं, अभिजित, आणि एक छोटंसं खोटं संपूर्ण संसार उद्ध्वस्त करू शकतं." अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वराचा हात हलकेच धरला. अनेक दिवसांनी स्वराने तो हात दूर केला. नाही, त्या रात्री दोघं बराच वेळ शांतपणे बसून होते. कारण काही जखमा शब्दांनी नाही, तर वेळ आणि प्रामाणिकपणाने भरतात. आणि त्या दिवसानंतर अभिजितने आयुष्यात एक गोष्ट कायमची शिकली. छोटं खोटं कधीच छोटं नसतं. कारण ते विश्वास मारतं आणि विश्वास मेल्यावर नातं जिवंत राहील तरी त्यातलं प्रेम हळूहळू संपत जातं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.